तर नमस्कार विद्यार्थ्यांनो, मी प्राध्यापक सोमवंशी सर. आज आपण बायोलॉजीचा जो दुसरा टॉपिक आहे बायोलॉजिकल क्लासिफिकेशन, त्याच्यामध्ये आपण आत्तापर्यंत पाहिलेलं आहे किंगडम मोनेरा, किंगडम प्रोटिस्टा. तर आता जे व्हिटिकरचे 5 किंगडम सिस्टीम आहे त्याच्यामधलं मोनेरा, प्रोटिस्टा, फंगाय, प्लांटी, ॲनिमेलिया, त्याच्यापैकी मोनेरा आणि प्रोटिस्टा आपलं झालेलं आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत किंगडम फंगाय म्हणजे काय. तसं बघा, किंगडम फंगाय जर म्हणलं तर ते हेट्रोट्रॉपिक ऑर्गॅनिझम आहेत. कसले आहेत? हेट्रोट्रॉपिक, म्हणजे हे स्वतःचं अन्न स्वतः तयार करत नाहीत. तर हे असे आहेत किंगडम फंगाय. आता या किंगडम फंगायच्या बाबतीत जर बोलायचं गेलं तर हे खास करून डेड मटेरियलवर जगतात. डेड मटेरियल म्हणजे हे अशा प्रकारचं मटेरियल जे टाकून दिलेलं आहे लक्षात, अशा डेड ऑर्गॅनिक मटेरियलवर हे जगतात. म्हणून याला दुसऱ्या भाषेत म्हणतात सॅप्रोफाइट किंवा डेट्रिलोरस. तर आता आपण फंगायचं काय करू, पॉईंट टू पॉईंट अभ्यास बघूया लक्षात. तर ह्याच्यामध्ये किंगडम फंगाय हा युनिक किंगडम आहे जो की हेट्रोट्रॉपिक ऑर्गॅनिझम पासून बनलेला आहे. इट इज अ युनिक किंगडम विच इज मेड अप ऑफ हेट्रोट्रॉपिक ऑर्गॅनिझम. ह्याच्यामध्ये फंगायच्या बाबतीत जर बोलायचं गेलं तर दे शो ग्रेट डायव्हर्सिटी. दे शो ग्रेट डायव्हर्सिटी इन मॉर्फॉलॉजी अँड हॅबिटॅट. त्यांचं जे मॉर्फॉलॉजी म्हणजे दिसण्याचा जो आकार आहे त्यांचं, म्हणजे स्ट्रक्चर बाहेरून बघणं जे आहे, त्यांची मॉर्फॉलॉजी एकदम डायव्हर्स आहे. बरं, एका फंगायचं वेगळं दिसते, एक फंगाय वेगळा दिसणार. अँड हॅबिटॅट, राहायचं ठिकाण, कोणी एअरमध्ये हवेत राहते, कोणी वॉटरमध्ये राहते, कोणी सॉईलमध्ये जमिनीमध्ये राहते, कोणी ॲनिमलवर, कोणी प्लांटवर, म्हणजे डायव्हर्स हॅबिटॅट, राहायचं ठिकाणी वेगळं आहे, मॉर्फॉलॉजी पण यांची वेगळी आहे लक्षात. आता आपल्याला माहीत असलेल्या फंगाय बघा, ज्या आपल्याला तुमच्या रोजच्या जीवनात फंगाय कुठं कुठं दिसतात ते बघा. मॉइस्ट ब्रेड, म्हणजे तुमचं जर ब्रेड आहे, ओलसर ब्रेड जर झाले असेल तर त्याच्यावर काय असते, फंगायची लागण होते. एवढंच नाही, रोटन फ्रुट्स, लक्षात, वास येणारे एकदम जे सडलेले फळं आहेत, रोटन फ्रुट्स, इथे तुम्हाला फंगाय भेटतील. एवढंच नाही, कॉमन मशरूम जे की इडिबल आहे, आपण जे मशरूम आहे, काही ठिकाणी मशरूमची भाजी करून खाल्ली जाते बाळांनो, तर दॅट इज ऑल्सो फंगाय. त्याच्यानंतर टोड स्टूल्स, लक्षात, जर पाऊस पडला तर पाऊस पडल्यानंतर एक पावसाळ्यामध्ये पाऊस पडल्यानंतर काही दिवसानंतर छत्र्या येतात बघा, बारीक बारीक बारीक, लक्षात, अशा प्रकारच्या वर छत्री असते आणि जमिनीवर सॉईलमध्ये येतात, मॉइस्ट सॉईलमध्ये, त्याला आपण म्हणतो टोड स्टूल्स. इट इज अ पॉइझनस. हे विषारी फंगाय आहे. त्याच्यानंतर व्हाईट स्पॉट ऑन मस्टार्ड लिव्ज. तुमचं जे मस्टार्ड पाहिलं लक्षात, मस्टार्ड म्हणजे काय बघा, मोहरी, मोहरीचं झाड जर कधी शेतात जाऊन बघितलं तर मोहरीच्या पानावर, मस्टार्डच्या लिव्जवर पांढरे चट्टे दिसतात. दॅट इज नथिंग बट द फंगाय अँड दिस इज अ पॅरासायटिक फंगाय. पॅरासायटिक म्हणजे ही त्या मस्टार्डच्या लिव्ज बसून अन्न स्वतःला घेते आणि ही पॅरासाइट आहे. कशासाठी? फॉर द मस्टार्ड लिव्ज. लक्षात, अशा प्रकारे पॅरासायटिक म्हणजे काय बाळांनो, ही स्वतःचं अन्न स्वतः तयार करणार नाही, दुसऱ्याचं अन्न चोरून घेणार. दॅट इज नथिंग बट द पॅरासायटिक. कळलं? त्याच्यानंतर युनिसेल्युलर फंगाय कोणती आहे? सगळ्या फंगाय, मोस्टली फंगाय आर मल्टीसेल्युलर, फक्त युनिसेल्युलर एकच आहे, दॅट इज नथिंग बट द यीस्ट. आता या यीस्टचा यूज कशासाठी होतो? फॉर द पर्पज ऑफ प्रोडक्शन ऑफ ब्रेड अँड बियर. लक्षात, म्हणजे ब्रेड तयार करण्यासाठी आपलं जे पाव आहे लक्षात, जो ब्रेड असतो, फॉर द पर्पज ऑफ ब्रेड प्रोडक्शन वी नीड यीस्ट विच इज युनिसेल्युलर फंगाय. एकमेव फंगाय आहे जी की युनिसेल्युलर आहे, यीस्ट. एवढंच नाही, या फंगायचा यूज कशासाठी होतो? फॉर द पर्पज ऑफ बियर, म्हणजे अल्कोहोलिक बेवरेजेस, म्हणजे दारूजन्य पदार्थ तयार करण्यासाठी ह्या यीस्टचा वापर होतो. बरोबर, तर यीस्ट कशी आहे? युनिसेल्युलर फंगाय आहे. त्याच्यानंतर काही बाकीच्या अशा काही सम अदर फंगाय आहेत ज्या काय डिसीज कॉज करतात, म्हणजे आपल्याला रोग होऊ शकतो. कोणामध्ये? ॲनिमल अँड प्लांटमध्ये डिसीज कॉजिंग फंगाय सुद्धा आहेत. लक्षात, बेस्ट एक्झाम्पल रिंगवर्म, लक्षात, म्हणजे काखेमध्ये किंवा जागेमध्ये खाजणे, रिंगवर्म, इट इज अ टाइप ऑफ फंगाय. लक्षात, फंगल ग्रुप झाले म्हणतात.
त्याच्यानंतर व्हीट रस्ट. आपण जर गव्हाची शेती केली व्हीट, आलं लक्षात, तर त्याच्यामध्ये व्हीटचे जे ही असते, गहू जे असते ते एकदम पोखरून जाते, व्हीट रस्ट तयार होते, लक्षात. म्हणजे वरचा पूर्ण लेअर काढलेला असतो आणि त्या व्हीट रस्टमध्ये जी फंगाय असते ती पुसिनिया, PUCCINA, पुसिनिया. त्याच्यानंतर काही फंगाय ह्या अँटीबायोटिक प्रोडक्शनसाठी कामाला येतात. अँटीबायोटिक म्हणजे काय बघावं, तर हे अशा प्रकारची केमिकल आहेत जे मायक्रोऑर्गॅनिझम पासून तयार केले जातात आणि मायक्रोऑर्गॅनिझमला मारण्यासाठी. कळते? व्हॉट आर द अँटीबायोटिक्स? These are the chemicals produced by the microorganism to kill microorganism. म्हणजे मायक्रोऑर्गॅनिझमद्वारे तयार केले जाणार आणि मायक्रोऑर्गॅनिझमला मारण्यासाठी. म्हणजे मायक्रोऑर्गॅनिझम पासून तयार केलेले मायक्रोऑर्गॅनिझमला मारणारे जे केमिकल आहेत त्याला अँटीबायोटिक म्हणतात. Antibiotics are the chemical produced by the microorganism to kill the microorganism known as antibiotic. तर हे अँटीबायोटिक कोणता आहे? तर अँटीबायोटिक कशापासून भेटते आपल्याला? पेनिसिलिन. आता तुम्ही जर टॅबलेट खात असताल तर त्याच्यामध्ये तुम्हाला अमॉक्झिसिलिन दिलं जाते, आलं लक्षात. ते प्रोड्यूस केलं जातं कशापासून? पेनिसिलिन पासून. त्याच्यानंतर फंगाई जे आहेत त्या कॉस्मोपॉलिटन आहेत. कॉस्मोपॉलिटन म्हणजे कुठेबीच राहतात. एअर हवेत राहतात, सॉइल जमिनीमध्ये राहतात, त्याच्यानंतर वॉटर पाण्यामध्ये राहतात. एवढंच नाही, ॲनिमलच्या बॉडीवर, प्लांटच्या बॉडीवर राहतात. फंगाय म्हणजे कॉस्मोपॉलिटन, एव्हरीवेअर. त्याच्यानंतर कुठं ग्रो होतात? ते ग्रो इन वॉर्म अँड ह्युमिड प्लेसेस. खास करून यांना आवडते कोणतं वातावरण? तर गरम आणि ह्युमिड, दमट वातावरण हवं. कोणाला? फंगायला. म्हणून आपलं फूड जे आहे, आपण जे फूड तयार केले ते जास्त काळ टिकवण्यासाठी आपण कशामध्ये ठेवतो बाळांनो? फ्रीजमध्ये. म्हणजे रेफ्रिजरेटरमध्ये आपण फूड का ठेवतो? बिकॉज फंगाय ग्रो इन द वॉर्म अँड ह्युमिड प्लेसेस. म्हणजे थोडंसं उबदार दमट वातावरणामध्ये फंगाय वाढतात, वॉर्म आणि ह्युमिड प्लेसेसमध्ये. पण फ्रीजमध्ये आपण त्याला काय करतो? लो टेम्परेचरला ठेवतो, म्हणून आपलं फूड स्टोर होतं, लक्षात. त्याच्यानंतर आता फंगायच्या बाबतीत जर बोलायची झाली, मॉर्फॉलॉजी फंगायची, तर दे कन्सिस्ट ऑफ लॉंग स्लेंडर थ्रेड लाईक स्ट्रक्चर. लॉंग स्लेंडर थ्रेड लाईक स्ट्रक्चर असं त्याच्यामध्ये अशा लॉंग थ्रेड, हे बघा इथं काढतो, अशा लॉंग सिलेंडर लाईक स्ट्रक्चर असते त्यांच्यामध्ये. त्याला म्हणतात हायपी. लॉंग सिलेंडर लाईक स्ट्रक्चर नोन ॲज हायपी, HYPHA, हायपी फंगामध्ये, लक्षात. अँड नेटवर्क ऑफ हायपी नोन ॲज मायसेलियम. आता बघा, हे सगळं जे नेटवर्क आहे हायपीचं त्याला काय म्हणतात बाळांनो? मायसेलियम. द नेटवर्क ऑफ हायपी इज नोन ॲज मायसेलियम. म्हणजे लॉंग सिलेंडर थ्रेड लाईक स्ट्रक्चर इज नोन ॲज हायपी, लक्षात. आणि द नेटवर्क ऑफ हायपी इज नोन ॲज मायसेलियम. काय म्हणतात नेटवर्क ऑफ हायपी? मायसेलियम, लक्षात. आता काही हायपी, सम हायपी कंटिन्युअस ट्यूब विथ मल्टी न्यूक्लिएटेड सायटोप्लाझम. आता काही हायपीमध्ये कसं असते बघा, काही हायपीमध्ये अशी कंटिन्युअस ट्यूब असते आणि त्याच्यामध्ये जे सायटोप्लाझम असणारे बाळांनो, सायटोप्लाझम म्हणजे फ्लुइड प्रेझेंट इन द सेल, त्याच्यामध्ये मल्टी न्यूक्लिएटेड सायटोप्लाझम आहे, म्हणजे अनेक न्यूक्लिय आहेत, आणि लक्षात. ज्या हायपीमध्ये कंटिन्युअस ट्यूब आहे आणि त्याच्या सायटोप्लाझम मध्ये अनेक न्यूक्लिय आहेत, म्हणजे मल्टी न्यूक्लिएटेड सायटोप्लाझम आहे, अशा हायपीला म्हणतो आपण कोइनोसायटिक हायपी. काय म्हणतो बाळांनो? कोइनोसायटिक हायपी, COENOCYTIC, कोइनोसायटिक हायपी. तर हे झालं तुमचं कोइनोसायटिक हायपी. म्हणजे काय बाळांनो? लॉंग ट्यूब असणारे त्याच्या सायटोप्लाझम मध्ये, हायपीच्या सायटोप्लाझम मध्ये अनेक न्यूक्लिय असणार आहेत, अशा प्रकारच्या हायपीला काय म्हणायचं बाळांनो? कोइनोसायटिक हायपी. आता जी फंगाय आहे, ह्या फंगायचं जे सेल वॉल आहे ते चिटिन पासून आणि पॉलिसॅकराइड पासून बनलेलं आहे. कशापासून? चिटिन अँड पॉलिसॅकराइड पासून फंगायची सेल वॉल, म्हणजे बाहेरची सेलच्या बाहेरची जी वॉल आहे, विच इज मेड अप ऑफ चिटिन अँड
पॉलिसॅकराइड. आता हे जगतात कसं, खातात कसं, न्यूट्रिशन, मोड ऑफ न्यूट्रिशन कसं घेतात, त्यांनी काय करतात बाळांनो, तर हे होलोझाईक नाहीत. होलोझाईक म्हणजे काय सर, आपण पाहिले मागे होलोझाईक म्हणजे काय. स्टार्टिंगला जेव्हा आपण बायोलॉजिकल क्लासिफिकेशन घेत होतो तेव्हा आपण सांगितलेलं आहे होलोझाईक म्हणजे अगोदर त्यांनी काय करतात, इंजेक्शन, मग डायजेशन, मग ऍब्सॉर्प्शन, असिमिलेशन आणि मग डिजेशन. म्हणजे डायजेस्टिव्ह सिस्टीम असणार आहे. आपण काय करणार, आपण फूड घेतो, त्याच्यानंतर त्याचं डायजेशन ब्रेकडाऊन करतो, त्याच्यानंतर त्याला ऍब्सॉर्प्शन करतो, त्याच्यानंतर ऍब्सॉर्प्शन त्याचं युटिलायझेशन म्हणजे असिमिलेशन करतो आणि शेवटी जे वेस्ट आहे त्याला आपण इलिमिनेट करतो म्हणजे इजेशन करतो. ह्या प्रोसेसला आपण म्हणतो होलोझाईक मोड ऑफ न्यूट्रिशन. पण फंगाय ह्या होलोझाईक मोड ऑफ न्यूट्रिशन करत नाहीत. त्यांनी काय करतात, फूड आहे, फूडवर ऍसिड वगैरे सिक्रेट करतील आणि त्या फूड मधले जे डेड मटेरियल आहे, ह्या डेड मटेरियल मधले जे ऑर्गॅनिक सबस्टन्स आहे ते ऑर्गॅनिक सबस्टन्स, ऑर्गॅनिक कंपाऊंड स्वतःकडे शोषून घेतील. लक्षात. आणि अशा प्रकारे त्यांनी काय करतील, डेट्रिओरस म्हणजे डेड मटेरियल मधलं जे काही ऑर्गॅनिक सबस्टन्स आहेत ते त्यांनी घेतील आणि स्वतःचं न्यूट्रिशन करतील. लक्षात. बघा, दे ॲब्सॉर्ब सॉल्युबल ऑर्गॅनिक मॅटर फ्रॉम डेड सबस्ट्रेट्स. जे डेड सबस्ट्रेट्स आहेत, ह्या डेड सबस्ट्रेट्स पासून सॉल्युबल ऑर्गॅनिक मॅटर त्यांनी ॲब्सॉर्ब करतील. म्हणून ह्याला काय म्हणतात, सॅप्रोफाइट्स किंवा डेट्रिओरस. डेट्रिओरस म्हणजे डेडवर जगणारे, सॅप्रोफाइट म्हणजे डेड घटकावर जगणारे. कळालं. त्याच्यानंतर काही फंगाय ह्या कशा आहेत, ॲनिमल आणि प्लांटवर डिपेंड आहेत. म्हणजे ॲनिमलवर आणि प्लांटवर, त्यांना आपण पॅरासाइटिक फंगाय म्हणतो. लक्षात. काही फंगाय ह्या सिम्बायोटिक असोसिएशन दाखवतात. आता सिम्बायोटिक असोसिएशन म्हणजे काय, एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंथ. बेस्ट एक्झाम्पल आपल्या घरचा कुत्रा, जो डॉग असतो आपल्या घरचा, त्याला आपण भाकर देतो, खायला देतो, राहायला घर देतो. मग तो काय करतो आपल्यासाठी, संध्याकाळी आपल्या घराची राखण करतो. सिम्बायोटिक असोसिएशन म्हणायचं. एवढंच नाही, आपल्या घरी गाई म्हशी असतील तर त्या गाई म्हशीला आपण काय करतो, वैरण वगैरे आणून टाकतो, खायला देतो, राहायला जागा देतो. मग त्यांनी तुम्हाला काय देतात, दूध देतात. सिम्बायोटिक असोसिएशन. तशाच प्रकारचं काही फंगाय ह्या सिम्बायोटिक असोसिएशन करतात. कुणासोबत, तर काही एक्झाम्पल आहे लिचेन्स किंवा त्याला लायकेन्स सुद्धा म्हणतात, LICHENS, लिचेन्स. आता हे लिचेन्स जे आहे त्या अल्गी आणि फंगाय, अल्गी म्हणजे शेवाळ आणि फंगाय बुरशी आणि बुरशी आणि शेवाळ, अल्गी आणि फंगायचं सिम्बायोटिक असोसिएशन, त्याचं एक्झाम्पल आहे लिचेन. तर त्याच्यामध्ये काय करेल, अल्गी फूड तयार करेल आणि अल्गीला जे वातावरण पाहिजे ते वातावरण प्रोव्हाइड करायचं काम फंगाय करेल. लक्षात. म्हणजे फंगायला फूड कोण देणार आहे, अल्गी, आणि अल्गीला फेवरेबल एन्व्हायरमेंट कोण प्रोव्हाइड करून देणार आहे, फंगाय. अशा प्रकारे सिम्बायोटिक असोसिएशन एक्झाम्पल लिचेन्स. एवढंच नाही, मायकोरायझा. मायकोरायझा म्हणजे अशा फंगाय ज्या हायर प्लांट जे आहेत, म्हणजे मोठे मोठे झाडं, त्यांच्या बुडाशी रूटच्या बाजूला त्यांनी फंगाय करतात. म्हणजे रूटला प्रोटेक्ट सुद्धा करतात आणि स्वतःला घर सुद्धा भेटते त्यांना. तिथली आजूबाजूची सॉइल जी आहे, रूटच्या आजूबाजूची म्हणजे मुळाच्या आजूबाजूची जी जमीन आहे त्या जमिनीला त्यांनी मुलायम करतील आणि त्यांना राहायला घर कोण देईल, रूट. अशा प्रकारे रूट, हायर प्लांटच्या रूट सोबत ज्या फंगाय असोसिएशन करतात त्याला मायकोरायझा म्हणतात आणि ज्या फंगाय अल्गी सोबत असोसिएशन करतात त्याला लिचेन्स म्हणतात. तर बाळांनो, हे झालं फंगायचा इंट्रोडक्शन. तर आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये फंगायचं रिप्रोडक्शन कसं होतंय, त्याच्यामध्ये मोड ऑफ रिप्रोडक्शन कसं आहे ते बघूत आणि टाईप ऑफ फंगाय काय ते बघू. तर इथे थांबून आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू. थँक्यू.